सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय मीम। सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। आज आपल्या या अधिवक्ता सभेमध्ये उपस्थित निवृत्त न्यायाधीश आदरणीय यशवंत चावरे साहेब, मंचावर उपस्थित या बैठकीचे आयोजक ॲडव्होकेट मंगेश वाघमारे जी, डॉक्टर संगरत्न कुरेजी, माझे मित्र व पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवीजी, ॲडव्होकेट गोविंद दळवीजी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, लहानपणापासून आम्ही ज्यांना काळ्या कोटामध्ये सुटाबुटात एकदम नीटनेटकेपणानं नटून कोर्टाला जाताना नेहमी बघायचो असे ॲडव्होकेट शिंगे साहेब, लेबर कॉलनीला मित्र असल्यामुळं नेहमी आमची भेटगाठ व्हायची आणि आम्ही नेहमी त्यांना बघितलेलं आहे। आज इथं उपस्थित सर्व अधिवक्ता महोदय मित्रांनो, हा क्षण खूप महत्त्वाचा आहे की मी अशा व्यक्तींसमोर उभा आहे ज्यांचं व्यवसाय प्रोफेशन हे त्या अभ्यासक्रमानंतर सुरू होतो ज्या अभ्यासक्रमामध्ये इतर कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये न होणारा एक सिलेबस समाविष्ट असतो आणि तो फक्त LAW लॉच्या सिलेबसमध्ये समाविष्ट असलेला सिलेबस म्हणजे संविधान। संविधान वाचून शिकून एकच डिग्री भेटते आणि ती डिग्री लॉ ग्रॅज्युएशनची असते। त्यामुळं संविधान शिकलेले, संविधान अभ्यास म्हणून शिकलेले, संविधानाचा अभ्यास केलेले, संविधानावर प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनानं लिहिणारे असे संविधान जागरूक, संविधानबद्दल माहिती असलेल्या अधिवक्त्यांसमोर मी उभा आहे। त्यामुळे मला काही खूप जास्त बोलायची गरज नाही, परंतु चावरे साहेबांनी एक असा विषय सुरू केलेला आहे जे आपल्या नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। वकील आहात, न्यायाशी निगडीत आहात, न्याय अन्याय या गोष्टी तुमच्या व्यवसायाचा भाग आहे, परंतु एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर वकील उभा राहतो, पण एखाद्या समुदायावर, एकपेक्षा अधिक समुदायावर अन्याय झाला तर कोण उभं राहणार आहे? त्यांची बाजू कोण मांडणार आहे? त्यांचं वकीलपत्र कोण घेणार आहे? त्यांच्या बाजूनं कोणी बोलणार आहे की नाही बोलणार आहे? नांदेड जिल्ह्याच्या एकूण इतिहासाचं वर्णन चावरे साहेबांनी खूप कमी शब्दामध्ये केला। नांदेड जिल्हा असा जिल्हा आहे, या जिल्ह्याचं पहिलं खासदार बौद्ध हरिहरराव सोनवणे होते। एक बौद्ध व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा उमेदवार या नांदेड जिल्ह्याचा खासदार होतो आणि त्याच्यामध्ये तो लोकसभा मतदारसंघ एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये विस्तारित होता। एकापेक्षा अधिक जिल्ह्यातल्या मतदारांनी आपलं मतदान केलं बौद्ध व्यक्तीला। म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेबाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया समाजात असताना त्या काळातल्या नवीन बौद्ध झालेल्या मतदारांवर हरिहरराव सोनवणे निवडून आले नाहीत। हरिहरराव सोनवणेंना त्या काळातल्या बौद्धांपेक्षा मुसलमानांचंही मतदान आहे, OBCंचंही मतदान आहे, हिंदूंचंही मतदान आहे, किंबहुना काही अंशी का होईना मराठ्यांचंही मतदान असेलच। ते निवडून आले होते, ते बौद्ध होते म्हणून ते राजकीयदृष्ट्या कोणत्याही मतदारासाठी अस्पृश्य नव्हते। आणि फक्त एकच निवडणूक नाही, हरिहरराव सोनवणेंच्या नंतरच्या निवडणुका बघा, सलग 4 निवडणुकीमध्ये 2 नंबरवर राहणारा उमेदवार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पक्षाचा म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार 2 नंबरवर राहत होता। फर्स्ट रनर अप अवघ्या काही मतांनी उमेदवार पडत होतं लोकसभेला। नांदेडचं 2 नंबरवर राहायचा रिपब्लिकन पार्टीचा। म्हणजे त्या काळाची रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरवादी चळवळ किती व्यापक होती। त्या उमेदवाराला सर्व समाज घटक मतदान करत होते। सत्तेच्या बळावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते छोट्या मोठ्या फरकानं, पण हे सामाजिक न्यायाचं समीकरण होतं की नव्हतं आपल्याला स्वतःला अंतर्भूत करून घ्यावं लागणार।
त्यानंतर नांदेड शहराची अवस्था बघा. नांदेडमध्ये कधी पहिल्या निवडणुकीमधला विधानसभेचा उमेदवार कोण? व्ही.डी. देशपांडे, कष्टकरी कामगारांचे नेते. ते देशपांडे होते, जातीनं ब्राह्मण होते, पण ते निवडून यायचे सगळ्यांना हरवून. काय यायचे? कोणाच्या मतावर यायचे? एकट्या ब्राह्मणांच्या मतावर ते नक्कीच येत नव्हते. ब्राह्मण असून हिंदू असून त्यांना मत देणारा त्या काळात मुसलमानही होता, बौद्धही होता, दलितही होता, ओबीसी पण होता. आणि त्यानंतर काँग्रेस निवडूनच येत नव्हती. 1-2 निवडणुका झाले, सबशेल पडायची. मग काँग्रेसनं डोकं लावलं, एक मुस्लिम उमेदवार उभा केला, सय्यद फारुक पाशा, आणि 62मध्ये ते निवडून आले. सय्यद फारुक पाशा मुसलमान, पण एक मुसलमान निवडून यायचा एकट्या मुसलमानाच्या मतावर नाही. व्ही.डी. देशपांडेच्या विरोधात मुस्लिम लीगचा मुस्लिम उमेदवार राहूनही मुसलमान व्ही.डी. देशपांडेला मतदान द्यायचे. आणि सय्यद फारुक पाशा उभं असताना विरोधी पक्षाकडे मराठा कॅन्डिडेट, हिंदू कॅन्डिडेट असूनही हिंदू फारुक पाशाला मतदान द्यायचे. मागास घटक द्यायचे, काही अंशी मुसलमानही द्यायचे. आणि ते फारुक पाशा एकदा निवडून नाही आले, एकदा, दोनदा, तीनदा सलग निवडून येणारे, हॅट्रिक करणारे आमदार फारुक पाशा राहिलेले आहेत. म्हणजे काय सामाजिक समीकरण बनवलं असेल त्यांनी, काय सर्व समाज घटकांना सोबत घेतलं असेल त्यांनी. त्यानंतर आणीबाणी झाली. आणीबाणीनंतर लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल राग होता आणि जनता पक्षाकडून प्रोफेसर नुरुल्ला खान उभे होते. काँग्रेसला पाडून निवडून येणारा मुस्लिम आमदार नुरुल्ला खान होते. मग 78 पर्यंत जर सर्व धर्मजातीचे लोक धर्मजात न बघता कॅपेबल कॅन्डिडेट बघत होते, मग 79 पासून काय घडलं? 79 नंतर काय झालं आपल्या जिल्ह्याला? आपल्या जिल्ह्यामध्ये सक्षम कॅन्डिडेट न बघता विशिष्ट घराण्याचा पाठबळ असलेलाच उमेदवार का निवडून दिला जातो? एकाच घराण्यातल्या लोकांची परंपरा का सुरू झाली? आणि तीही परंपरा ज्या घराण्याची होती त्या घराण्यानं त्या जातीची परंपरा स्वतःच्या जातीच्या घराण्यानं संपूर्ण निर्माण केलेली होती. नांदेड जिल्ह्यामधलं एकच समीकरण सांगतो तुम्हाला. शंकरराव चव्हाण नांदेडमधून नगरसेवकमधून निवडून आले होते. नांदेडकरांनी त्यांना नगराध्यक्ष बनवलं, आमदार खासदार बनवलं, मंत्री मुख्यमंत्री बनवलं. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासाचं नाव आहे वर्षा. आता शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, पण वर्षा निवासावर राहत होते पद्मश्री शामराव कदम. शामराव कदमचा दर्जा होता जिल्ह्यामधला, दरारा होता. ते वर्षावर राहायचे आणि मुख्यमंत्री स्वतः सह्याद्रीमध्ये राहायचं. हे आपल्या नांदेड जिल्ह्याचा इतिहास. पण घराणे मर्यादित झाले आणि त्या एका घराण्याच्या पलीकडे सत्ता जाऊ दिली गेली नाही. आणि एका घराण्याला जपण्यासाठी सबंध नांदेड जिल्ह्यातल्या सबंध जाती धर्माच्या या स्वागत आहे लोकसभेचे उमेदवार यांचं हार्दिक स्वागत. तर हे जपण्यासाठी सामाजिक न्यायाचं समीकरण जोडण्यासाठी 79 पासून आत्तापर्यंत 45-47 वर्षामध्ये कधीही यशस्वी होऊ देण्यात आलेलं नाही. याचं कारण आहे की ज्यांना सामाजिक न्यायाचं महत्त्व कळतो, ज्यांना सामाजिक न्यायाबद्दल तळमळ आहे, असे लोक 5 वर्ष सामाजिक न्यायाच्या समीकरणावर गप्पा मारतात, पण निवडणुकीच्या वेळेला ठोस भूमिका घ्यायला संकोच करतात. आणि ते संकोच करतात म्हणून आपण आपलेच उमेदवार निवडून आणण्यामध्ये कमी पडत असतो. म्हणून गेल्या 45 वर्षामधला विशिष्ट घराण्यांचं राजकारण हे आपल्या जिल्ह्यातला सामाजिक न्याय संपवणारा होता. आणि त्यामुळं आपल्याला याच्यातून बदल केला पाहिजे. दुसरा आणि शेवटचा मुद्दा मी मांडणार आहे. चावरे साहेबांनी सांगितलं की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं 40 वर्षाचं राजकारण उचलून बघा. बाळासाहेबांनी आत्तापर्यंत 15-20 जणांना आमदार बनवलं असेल, कुणीकडूनही का होईना निवडून आणलं असेल. पण बाळासाहेबांनी जेवढे आमदार निवडून आणलेले आहेत त्यापैकी एकही व्यक्ती आमदारकीच्या उमेदवारीच्या लायकीचं म्हणून त्याला तिकीट दिलेलं नाही.
तर सर्वसामान्य फाटका कार्यकर्ता असलेल्याला तिकीट दिलं आणि निवडून आणलेलं. बाळासाहेबांनी निवडून आणताना ना प्रस्थापित बघितला, ना धनदांडगा बघितला, ना श्रीमंत बघितला. फक्त त्याला त्याच्या समाजासाठी काम करायची तळमळ असलेला कार्यकर्ता बघितला. बाळासाहेबांनी तिकीट सर्व जाती धर्मांना दिलेत. बाळासाहेबांनी बौद्धांना, मातंगांना, मुसलमानांना सगळ्यांना दिली उमेदवारी. पण ओबीसी सोडलं आणि एक आदिवासीचा अपवाद सोडलं तर इतर समाजाचा आमदार बाळासाहेबांची कोणी निवडून दिलेला नाही. बौद्धाचा दिला नाही, मातंगाचा दिला नाही, कदाचित मुसलमानाचा एकही आमदार निवडून येऊ दिला गेला नाही. म्हणजे बाळासाहेबांनी धाडस केलं तिकीट द्यायचं, जे कोणी देत नाही, जे कोणी देत नाही. बाळासाहेबांनी धाडस केलं 40 वर्षात तिकीट द्यायचं. बाळासाहेबाच्या आग्रहामुळे समाजानं मतदानाचा गठ्ठा पण दिला. पण ज्या ज्या समाजाचे उमेदवार बाळासाहेबांनी दिले त्या त्या समाजानं सुद्धा बाळासाहेबांना हवी तशी साथ दिली नाही, म्हणून ते प्रयोग यशस्वी झाले नाहीत. मग आज आपण या जाणीवा फक्त एकमेकावर टीका करण्यापुरतं ठेवण्यापेक्षा या जाणीवा जिवंत करणार आहोत की नाही. काल मला एका तालुक्यातून फोन आला व्यापारी मित्राचा. ते मला म्हणला, अभिनंदन, म्हणला तुम्ही निवडून येणार आहोत म्हणला. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला मी एका वकील साहेबाकडे गेलो होतो म्हणला, वेटिंगमध्ये बसलो होतो म्हणला, वकील साहेबाच्या खुर्चीच्या समोर 3-4 लोक होते म्हणला, आणि ते वकील साहेब वंचित विचाराचे होते म्हणला. ते वकील साहेब समोर बसलेल्याला विचारले म्हणला, मुस्लिम माणसाला, की काय बघ, नाही मुस्लिम माणसाने विचारलं म्हणला नांदेडचं काय आहे. वकील साहेब म्हणले, म्हणलं आमचं तर ठरलेलं आहे, बाळासाहेबांनी दिलेला उमेदवार कोणताही असो आम्ही देणार आहोत. म्हणे नांदेडचं? हो म्हणे, माझं मतदान नांदेडलाच आहे आणि मी नांदेडला मतदान करणार आहे. कुठं आहे म्हणलं? दक्षिणला. म्हणजे कोणाला? फारुकला का? हो. तर ते क्लायंट होता मुसलमानाचं समोर. तो म्हणलं साहब तुम्हारे लोग डालेंगे क्या जी? तर ते वकील साहेब म्हणले, हमारे लोग तो बाड़ा साहब का उम्मीदवार है तो आख्या बंद करके डालते, लेकिन फारूक ने पार्टी नहीं छोड़ा. 5 साल से बाड़ा साहब के विचारों से जुड़ा है और काम कर रहा है, लड़ रहा है, इसलिए आप दुप्पट डालने वाले. आणि जेव्हा वकील साहेबांनी ते म्हणले, तिथंच बसून त्या मुस्लिम क्लायंटनं त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना फोन लावला नांदेडला आणि त्यांना विचारलं क्या चल रहा नांदेड़ में? ते बोले फारूक चल रहा. चलने दो बोले फारूक ही. मैं वकील साहब के पास बैठे वाला हूँ. वकील साहब बोल रहे उनका समाज ताकत से खड़ा हुआ है, अब तुमको भी ताकत से रहना पड़ेगा. अपने आदमी के पीछे वकील साहब का समाज खड़ा है, अपनी जिम्मेदारी अपने को रहना ही पड़ेगा. हे फोन त्यानं केलं, तो फोन महत्त्वाचा आहे. त्या मुस्लिम क्लायंटला एवढं फोन करण्याचं धाडस, औचित्य सुचलं कसं? कारण वंचितच्या एका वकिलानं त्यांना जी मांडणी केली, तुम देते नहीं देते हम तो देने वाले हैं और डबल ताकत से देने वाले हैं, तेव्हा त्यांना जाणीव झाली. आणि हे जाणीव पेटवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, आपल्याला करावं लागणार आहे. आम्ही परवा शेवडीला गेलो होतो. लोकसभा उमेदवाराची माझी संयुक्त सभा होती. शेवडी म्हणजे लिंगायत बहुल गाव आहे. त्या गावात मी हेच मानलं, बाळासाहेबांनी 2019ला शिवा नरंगले लिंगायत माणसाला तिकीट दिलं, तो पडला तरी त्याला 24ला तिकीट दिलं. बाळासाहेबांनी लोकसभेला लिंगायतना जातीच्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी दिली, उमेदवार पडला तरी बाळासाहेबांनी पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा संधी दिली. बाळासाहेब 1दा 2दा 3दा 4दा लिंगायत समाजाच्या माणसाला उमेदवारी देत आहेत. लिंगायत समाजानं ताकदीनं मागं उभं राहिलं नाही तर यानंतर कोणी लिंगायताला तिकीट देणार नाही आणि लिंगायत समाजाला वंचितचं मतदार मतदान देणार नाही. फारूक अहमदला 2-2दा संधी देऊ नये. जर मुसलमानांनीच फारूकला साथ दिली नाही तर तिसऱ्यांदा फारूक अहमदला साहेबाकडे तिकीट मागायला तोंड नाही, आणि मी मागितलं तरी साहेब देणार नाही. साहेबांनी दिलं तरी इथला वंचित बहुजनाचा घटक म्हणणार साहब तुमको 2 बार दिए, तुम आए नहीं, तुम्हारे लोग साथ नहीं दे रहे, आप नहीं देते म्हणणार. त्यापेक्षा म्हणलं मीच पुढे लढणार नाही. मग त्यामुळं म्हणलं अभी नाही तो कभी नाहीचा नारा आहे. ओबीसींना लिंगायतांना सुद्धा संधी आहे, मुसलमानांना सुद्धा संधी आहे. आपले स्वतःचे प्रतिनिधी निवडून आणा. आणि इकडं जर फारूक अहमदला सर्व समाज मतदान देणार असतील, मग उत्तरला प्रशांतला सर्व समाजानं मतदान दिलं पाहिजे. जाती अस्मिता असते, मी मान्य करतो, पण 100% मतदान कोणतीही जात कोणालाच करत नसते, कोणीच करत नसते. ठीक आहे, ज्या समाजाचा उमेदवार दिलेला आहे
तो समाजामधला 100% नाही भेटला तरी आपल्याला 10-20% भेटू शकतो ना, पण इतर घटकांचं काय? म्हणून आपल्याला उत्तरमध्ये सुद्धा काँग्रेसनं जी खेळी केलेली आहे, कुठे न करता आत्तापर्यंत 47 वर्षामध्ये 79 पासून आजपर्यंत त्यांनी कधी मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही. पहिल्यांदा उत्तरमधून उमेदवारी दिली, तेही निवडून आणण्यासाठी दिली की पाडण्यासाठी? तर महाविकास आघाडीचे 2-2 उमेदवार उभे केले, 2-2 उमेदवार उभे केलेत. एकीकडे खोके घेतलेल्या सरकारचं बोके इथं बसलेलं आहे. त्यानं इथं प्रचंड पैशाच्या जादूनं सर्व समाजामध्ये पैशाची पेरणी करून मतं फोडण्याचं काम केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ओबीसीला सुद्धा ताकदीनं म्हणावं लागेल. आम्ही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कालच मेळावा घेतला. त्यांना सांगितलं की 100% मुसलमान एका उमेदवाराला कधीच देऊ शकत नाही, एका पक्षाला कधी देऊ शकत नाही. 10-20% लोक तर देणार नाहीत ना. ते 10-20% लोक शोधून तुम्ही पहिल्या टप्प्यात घ्या. ते 10-20% आले तर ते 20 ते 25%, 30% करतात. परंतु इतर समाज जातीमध्ये सुद्धा जा आणि त्यांना सुद्धा उमेदवार मागून घ्या, या पद्धतीचं आवाहन काल केलं. हे समीकरण आपल्याला एकमेकाला मतं देण्याचं करावं लागेल. आणि एकमेकाला मतं द्यायची असतील, एकमेकाचे मतं घ्यायचे असतील तर एकमेकावर विश्वास करावा लागतो. एकमेकावर विश्वास करायचा असेल तर एकमेकासोबत संवाद करावा लागतो. एकमेकासोबत संवाद करायचा असेल तर एकमेकासोबत व्यवहार करावा लागतो. व्यवहार आणि संवाद करण्याची आपली तयारी असेल, एकमेकासोबत आपण धर्मजातच्या पुढं जाऊन मैत्री करण्याची, मैत्री जपण्याची तयारी केली तर संविधानाला अपेक्षित समाज निर्मिती होऊ शकते. आणि जर अशा विचाराचा पक्षाचा उमेदवार निवडून आला तर तो संविधान अनुकूल समाज निर्मितीसाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती आहे, तुम्ही वकील आहात, आर्ग्युमेंटला उत्तर देता. आमच्या विरोधातही काही नॅरेटिव्ह असतील सेट केलेले विरोधकांनी, त्याच्यावर एक चांगला आर्ग्युमेंट उभं करा. आम्हाला तुमच्याकडून त्या आर्ग्युमेंटच्या सजेशनची गरज आहे. तुम्ही आम्हाला आर्ग्युमेंट द्या, ते आर्ग्युमेंट आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ. काय नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम प्रस्थापित करतात, त्याला खोडणारा आर्ग्युमेंट जितकं चांगलं एक वकील देऊ शकतो तेवढं राजकारणीसुद्धा बनू शकत नाही. आणि हे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुमच्या सगळ्यांना मी मतदानाची तर अपील करेन. जिथं जिथं मतदान असेल, एकच सिम्बॉल आहे आमचा गॅस सिलेंडर, त्याला मतदान कराच. पण आपण आम्हाला साथ द्या. आमच्या बाजूनं आमचं वकीलपत्र तुम्ही घ्या. आता आमचं वकीलपत्र घ्या, आमची बाजू मांडा. कोर्ट कचेरीला सुट्ट्या असतील तर आमच्यासाठी समाजामध्ये फिरा. स्वतःच्या समाजात फिराच, पण स्वतःच्या समाजापुरतं न राहता इतर समाजामध्ये सुद्धा मित्र असतील त्यांना जाऊन सांगा, आत्तापर्यंत तुम्ही इतक्यांना संधी दिली, इकडून तिकडून चालू आहे. त्यामुळं आता तुम्ही एकदा वंचितच्या उमेदवाराला संधी देऊन बघा, तुम्हाला अभिमान वाटेल. असे कार्यकाळ वंचितचे उमेदवार निवडून आल्यानंतर गाजवतील, एवढंच त्यांना तुम्ही सांगावं. ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो. आणि मला एका ठिकाणी खूप घाईनं जायचं आहे, त्यासाठी मी जरा धावपळ करून आधी आलो होतो, म्हणून मला आधी जाण्याची तुम्ही परवानगी द्यावी. एवढी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद. अल्लाह हाफिज.